एवढा नट्टापट्टा करून कुठे जातो आहे हा विचार तुम्हाला आलाच असेल. ऑब्व्हियसली मीनाला भेटायला चाललो आहे, कारण एक आठवडा आम्ही भेटलो नव्हतो आणि मध्यंतरी मीही बाहेर गेलेलो, सो भेटता नाही आला आणि तिचंही असाइनमेंट सुरू होते. तर आता तिलाच भेटायला चाललो आहे. जस्ट घरातून निघालो आहे. मीनाला बोलवणार होतो मी इकडे, पण तिला थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे मग मी तिला बोलवलं नाही. म्हटलं मीच तुला भेटायला येतो. तर मी माटुंगाला चाललो आहे आता, आणि मी चालत चाललो आहे बिकॉज रिक्षा इकडे मिळणं कठीण असतं. म्हणजे आता पलावाच्या रिक्षा पण इथे येतात, त्यामुळे लगेच रिक्षा मिळत नाही. तर म्हटलं चालतच जाऊया आपण. सो तर मी चालत चाललो आहे. हो, मी आत्ता दादरला उतरलो आहे. डोंबिवलीवरून ट्रेन पकडली तेव्हा एवढी गर्दी होती की मला लिटरली बसायलाही नाही मिळालं. आणि मी स्लो ट्रेनने नाही आलो, कारण की खूप स्लो चालतात ट्रेन, स्लोच्याही खूप स्लो चालतात. तर मी विचार केला की फास्ट ट्रेन नेऊया, म्हणून मी फास्ट ट्रेन पकडली आणि तुफान गर्दी होती. तर मी म्हटलं आता दादरवरून माटुंगाला जाईन स्लो पकडून, ते माझ्यासाठी बेटर पडेल. सो आता मी दादरला उतरलो आहे. दादरवरून प्लॅटफॉर्म 1ला जातो आहे. तिथून मग जी ट्रेन मिळेल ती पकडीन आणि माटुंगाला उतरेन. ओके. सो माटुंगाला उतरलो आहे मी, आणि मिनल मला म्हणाली आहे की आपल्या लोकेशनला भेटायला आहे. तर मी तिला भेटायला तिकडे चाललो आहे. आमचं लोकेशन कॉलेजच्या आसपासच आहे, म्हणजे जिचं कॉलेज आहे तिकडे आसपास आम्ही भेटतो. तर तिला सांगितलं आहे ये, मी पण चालत जातो आहे. गर्दीमुळे ना अर्ध थकायला होतं. एवढी गर्दी असते संध्याकाळच्या वेळेला पण, दुपारच्या वेळेला पण. काय म्हणजे कधी कधी मला प्रश्न पडतो की ट्रेनने ट्रॅव्हल करावा की नाही करावा. मुंबईत यायचं म्हणजे एक वेगळा टास्क पडला आहे आता. साला ये दुःख काय खतम नाही होता बे. गाईज, मीनाला आणि माझा थोडासा वाद झाला आहे. म्हणजे ती म्हणाली मला की 4 वाजता ये. मी 4 वाजता पोचलेलो, पण ती अजून निघालीच नाही आहे. तर मी तिला म्हणालेलो की 4लाच ये, जेणेकरून व्यवस्थित टाईम स्पेंड करता येईल. पण ॲज युजल तिला काही काम असल्यामुळे थोडा वेळ होतो. तर मग ती 5-10 मिनटाने निघते, येईल. बघू कितीपर्यंत, 4:30 तर होतीलच तिला पोचायला असं मला वाटतं. तोपर्यंत काय वाट बघायची. तर मी लोकेशनला पोचलो आहे. आम्ही युजली इथे भेटतो, बस स्टँड आहे इथे, आणि इथूनच कॉलेजचा पण रस्ता आहे आणि इथून स्टेशनला जायचे रस्ते आहेत. आम्ही मिडवेला भेटतो. अच्छा. आणि इथे टपरी आहे खास करून, म्हणजे इथे चहा आणि समोसा भाव खूप छान मिळतो. जर तुम्ही लोकेशन तुम्हाला जर माहीत असेल किंवा नसेल, पण तुम्हाला दाखवून ठेवतो मी. तर इथून वडाळ्यालाही जाऊ शकतो, इथून माटुंगा स्टेशनलाही जाऊ शकतो, आणि इथून दादरलाही जाऊ शकतो. ओके. पहिले मी वेगळ्या बसस्टँडला बसलेलो, कारण तिकडे माझं काम होतं. काम झाल्यावर मी बसलेलो, पण तिकडे ऊन खूप जास्तच लागत होतं. मग मी म्हटलं की इकडे येऊया, तुम्हाला आमचं लोकेशन पण दाखवूया. इकडे आलो आहे. इथे युजली आम्ही भेटतो यासाठीच, डिस्कशन करायला आणि काही गोष्टी बोलायच्या असतील किंवा इव्हेंटबद्दल काही बोलायचं असेल. स्पेशली आम्ही जेव्हा त्यांच्या कॉलेजला जातो, मिनलच्या कॉलेजला जातो, तेव्हा आम्ही स्पर्धा वगैरे करत असतो किंवा काही इव्हेंट्स असतात. तर आम्ही युजली इकडे भेटतो आणि इकडे बोलतो, सगळं डिस्कशन करतो. बात सही आहे. हीच आहे ती मुलगी जी मला बोलते की 4ला भेट आणि येते 4:30ला. कैसे कैसे लोग रहते हैं यार. हीच ती मुलगी. एवढं ते वाकलाय, सरळ हो. हीच ती मुलगी. मग काय, 4ला सांगितलं मी, 4ला. काय करत होती? हे करत होती. हे करत होते. वेळ लागतो, मी सांगितलेलं. मी हळूहळू चालत येणार, मी पटापट येणार नाहीये. हां ठीक आहे, रडू नको उगाच. कौन है ये लोग. एक मिनिट, ठीक आहे, असू द्या. हे छोटे केस तर निघूच शकतात, थोडं लागूच शकतात. बाबा, केस मध्ये डिफरंट. पण मी माझीच दाढी माझ्या केसात कशी काय जाईल? मी दाढी ट्रिम केली आहे. तेच म्हटलं. माझीच दाढी माझ्याच तोंडात बोलायचं होतं का तुला? माझीच दाढी माझ्याच केसात. अरे कहना क्या चाहते हो. माझं म्हणणं काय, पण माझी दाढी कशी काय माझ्या तोंडात जाणार ना, सांग मला. माझी दाढी माझ्या केसात बोल ना. ते चुप. पण कशी काय जाणार सांग. मी म्हणजे ट्रिम केली बघा, तुम्हालाही दिसते मी ट्रिम. ती ट्रिम करताना अशी उडू शकते ना, उडू पण शकते. आता सध्या तू मला हक केलं चालेल. सो तुझे कुठलीही असे बारीक मी जे कशी तोंडावर हक केस रगडत होते हक केल्यावर. कसा होता दिवस? ओके. कुठे जाऊया? समझ रहे हो आप. बघा काय बोलते शी, बघा मला. चल घरी, चल. इथून तू घरी जायचं, मी माझ्या घरी. तेच ना. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं. चलो हम लोग हमारे अड्डे पे बैठते खाने में.
आम्ही आमचा एक अड्डा असा चूज केला इकडे. काय नाव आहे त्याचं? महागड्डा आहे पोळी. महागड्डा आहे हो. म्हणजे आमच्यात मस्ती आहे खूप. म्हणजे दुसरे ऑप्शन्सच नाही आहेत. म्हणजे दुसरे ऑप्शन्स बघायला जाऊ तर बाहेर बाहेर आहेत सगळे. असे रस्त्यावर स्ट्रीट फूड आम्ही खात नाही. आणि जायच country Yes. खाणे हा खाते सगळं. कुछ भी काही बडबडते हा, मी पण आहे. उगाच आपल्याला आठवतं. काय नाव ते आपण आम्ही रोज मीच विसरतो. Poetry. पोएट्री. हां नाही मी विसरतो. मी सॉरी. Don't you think so? I deserve a treat. Don't you think so? I deserve a हां हां ठीक आहे चल. हा बोल मग. मी एवढी अशी आले भेटायला तुला. आय डिझर्व इट. भेटलोय मी एक आठवड्यानंतर. तर मला मी काय तुला आता बोलले असते भेटलोय मी एक आठवड्यानंतर मी कोणाला भेटत होते म्हणजे आपण एकमेकांना दिली पाहिजे असं म्हणणं आहे माझं. बघा गाईज मी दोघांच्या मतीने बोलतो तर ही स्वतःच सारं करते. मला म्हणजे काय बोलूया. यू शुड ट्रीट वी शुड ट्रीट इच अदर. यू शुड ट्रीट मी माझे पिरियड्स पण चालू. आय डिझर्व इट. तुला पिरियड्स आलेत का? अरे मी काय बोललो. ठीक आहे यार. तुला आलेत पिरियड्स तोंड वाकडा करायला अंधारा असा येतो. थँक्यू सो मच. तसाही मला आवडतो. घे तुझ्यासाठीच आणलं मला माहिती आहे. आली मोठी. आला मोठा. ते आहे कॅफे पोएट्री जिथे आम्ही नेहमी जातो. काय म्हणाली? काय ते पोएट्री. पोएट्री हो. अचानक भयानक हिला चीज केक खायची इच्छा झाली आहे. म्हणजे इथे आल्यावर आम्ही युजली चीज केक किंवा कॉफी किंवा मिल्कशेक असं पितो. पण आज हिला उत्साह झाला आहे चीज केक खायचा. म्हणजे कारणही बरोबर आहे कारण पिरियड्स चालू आहे तिचे. सो ओके यार आय कॅन अंडरस्टँड. देतो तुला. ऑडियन्सना असं नको ट्रीट करून देस की मी असं म्हणजे आजच्या दिवसात चूज करा. बॅग का घेऊन आला? माईक आहे ना त्याच्यात कारण एवढूसा माईक. दाखवत होता केवढूसा माईक आहे. हा एक माईक जपायला मला इतके कष्ट करायला लागले. हिला काय माहिती. 80,000 काय 80,000 का तुला मला घरात काय आहे का? माहित. मला काय माहित. अडके काय तो. मला कळत नाही काय खाऊ. अरे क्या क्या करूं मैं इसका क्या करूं. मी काय काय ट्राय केलंय. बिस्कॉफ, बिस्कॉफ इज बेस्ट. रेड वेल्वेट, ब्लूबेरी मध्ये कोणता केलाय ते आठवत नाही. मे बी मी कोल्ड चीज केक केलाय. बेक्डवाला चीज केक नाही केला ट्राय. नटेला नाही केलाय. मी आत्तापर्यंत एकच टेस्ट केलेला आहे बिस्कॉफ आणि तो अमेझिंग लागतो. तुम्ही सांगा कमेंटमध्ये. चॉईस कर. नटेला इज नाईस आय थिंक सो. ट्राय करूया ना. गो फॉर नटेला. क्या नटेला नटेला. लॉयल क्या है लेयर्ड. अच्छा ए मैं ओ देख रहा हूँ कब से. हे भगवान ये क्या हो रहा है. ब्लॉग जाऊ दे रे. लॉ. मी एक रील टाकली आणि ती आता रिव्ह्यू देणार आहे ह्याच्यातच बघून किती चांगली आहे. म्हणजे ती ट्रेंडिंगमध्येच आहे पण बघूया. कॉन्टेंट क्रिएटर. ओके. ब्लॉगर. प्लीज लाईक शेअर अँड. हे जे आहे ना हे मला आवडले. हे जे लाल असं झटॅक केलंय ना ते लाल मीन्स ती ट्रेंडच होता तो. कमॉन यार. कसं दिसतंय ते. कसं दिसतंय. एक मिनिट. बेसिकली पहिले तो ट्रेंड आहे ठीक आहे आणि इट्स अ इंट्रोडक्शन. लाईक तुम्ही एखाद्या मूवीमध्ये जेव्हा बघतात साऊथ इंडियन मूवीजमध्ये जास्त करून हे यूज केलं जातं. मूवीज लाईक मेन. एका मूवीचं नाव सांग ज्यात तू हे बघितलंय. असं लाल ज्यात तू असं हे लाल झटाक बघितलंयस. जे आहे ना साऊथ इंडियन मूवीला बदनाम करतोय. एक मिनिट. नाही आहे मला माहिती आहे पण मला नाव गुड पार्टनर. मी ह्याला लाईक करणार आहे. कमेंट करणार आहे. आय फील लाईक दिस इज माय रिस्पॉन्स. मी करते नॉर्मली. मी बट हॉनेस्ट
हॉनेस्ट नाही ऑनेस्ट ऑनेस्ट. नॉर्मली कसं मला जे आवडलं ना म्हणजे हे जज करणं खूप इझी आहे. थँक्यू. मला रील आवडलं की नाही माझ्या कमेंटमधून समोरच्या व्यक्तीला कळू शकतं की मी फॉर्मॅलिटी म्हणून कमेंट करते की मला खरंच आवडली सो मग ते कळून येतं. म्हणजे मी जे काही अपलोड करतो तिला नाहीच आवडत, पण ती फॉर्मॅलिटी म्हणून लाईक आणि शेअर करते. म्हणजे हे जे हा ह्याने बंद करावा. मी एवढी मंद नाही आहे ना की उगाच फॉर्मॅलिटी म्हणून. मला आवडतात भाई रील, मला आवडतात. ओके. विच इज दिस दिस इज अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. पेस्ट्री स्पून. आय डोंट नो यार, मी का एवढं लक्षात पहिली ठेवू. गोष्ट पेस्ट्री स्पून असा प्रकार नसतो, डिझर्ट स्पून असा प्रकार असतो. आणि इफ यू डोंट वॉन्ट टू कॉल इट अ डिझर्ट स्पून मे बी इट इज काइंड ऑफ अ टी स्पून. हां इट इज अ टी स्पून. असेल. मराठी मीडियम समजून घ्या. मीही मराठी मीडियम आहे, त्याला काय एवढं. खा खा नाही सांगणार खा. भारी आहे बे. हां मला बरोबर आहे. नाव घे ना कसं खाऊ मी. नाव घे नाव घे घे ना. वर्ष जातील मला, जाऊ दे. मी कसं भरवलं. मला उलटं पडतं यार, तरी मी ट्राय करतो ना. कमॉन. नटेला लेअर्ड चीज केक. नाईस. काय याची उत्सुकता आहे, म्हणजे चीज केक खाली. माझी मैत्रीण आहे जी ह्याची बहीण आहे ते काय बोलतात ते दोघांचा सरनेम सेम आहे ना. चव्हाण. चव्हाण ते भाऊकी सेम त्याच्या बहिणीसारखा वागतोय तो की खाली पडलेलं टेबलवर पडलेलं उचलून खायचं का तर 5 सेकंड रूल असतो. हॅलो कुठे आहे. जाई आहे तिथे. आता तुला माहिती आहे हर्षलने काय केलं असेल. आम्ही खायला आलो रे, मग तिथे खायचा होता मला आणि मग तो टेबलवर सांडला आणि काय करावं. तो जाईचा भाऊ त्याने काय केलं असेल गेस कर. मला चीज केक खायचा होता, आम्ही तो खायला आलोय आणि तो चीज केक खाता खाता खाली टेबलवर पडला. हां मग तो चव्हाण तो जाईचा भाऊ त्याने काय केलं असेल. हां त्यावर तो काय बोलला माहितीये. अरे भाई चालतं 5 सेकंड रूल आहे. मी तुला तेच बोलते, हे चव्हाण सगळे गेलेले आहे. 5 सेकंड रूल असतो. एक्झॅक्टली दॅट इज माय पॉइंट. ब्रोकोड जाईल. बघ खाणं कधी पण वाया नाही गेलं पाहिजे. काही तुम्ही ॲग्री करतात की नाही, खाणं कधी वाया नाही गेलं पाहिजे. हे तेच आम्ही दोघी अजिबात ॲग्री नाही करत. ओके. अरे तुला असं नाही वाटत का की तू खूप दिवसांपासून माझ्या मागे लागली आहेस की तुला व्हिडिओज पाहिजेत फोटोज पाहिजेत, तर ते फायनली भेटलो आहे तर ते घ्यावे. आणि त्याच्यानंतर मग पण मला असं का वाटत नाही, कारण की मला माहिती आहे की पुढचा काही तास तू माझ्यासोबतच असणार आहे आणि मी ते घेऊ शकते. मग मी ते घेणार आहे. सो डोंट हॅव टू वरी अबाउट दॅट. मी ते घेणारच आहे. तू शांत राहा. ड्रेस फायनल करायला मला कर. हे असं बोलून ना वेळ निघून जातो आणि मग अरे द्यायचंच राहिलं असं होतं. मग बोलते नाही तू मला दिल्याशिवाय मी पोस्टच नाही करणार, मी टाकणारच नाही, मी कॅप्शन देणार नाही. आणि मग ते तसंच राहतं. मला काय वाटतं माहिती आहे काहीच. पॉज. मी बोलणार आहे. इथले 4 लोक तरी माझं ऐकतील ना. इथल्या लोकांनी नाही ऐकलं तर मला माहीत नाही की हा इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर मला चुत्त्या का दाखवतो. मैं कब हो गया ये? हॅव यू सीन माय भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया. आवर पेज कपल पेजावर हा सगळे जे आहेत ना म्हणजे माझे त्यात मी चुत्या मी हॅलो काय सरदर्द काय सरदर्द ही सरदबा रहा है आणि अजून काय बॉब लव हे सगळं असं सगळं जातं. तो मला विलन दाखवून स्वतः इनोसंट विक्टिम बनतो.
का मी एवढं का मी रियालिटी सांगतो की नाही गाईज, तुम्ही ॲक्सेप्ट करतात, ट्रस्ट हिम बॅड गाय. तुम्ही ॲक्सेप्ट करतात आणि तुम्हाला रिलेटेबल पण वाटतं बिकॉज ऑफ तुम्ही आयुष्यात ते खूप असलेलं आहे. खूप बघितलं मी किती सभ्य बघितलं. आता आता दिसून येतं हे काय. A few moments later. लागतं नाही पावड. कंटाळा आला की हे चाळे करत असतेस ती. पण मला त्रास होतो त्याचा काय नाही. पण असं थांबवून ठेवावं लागतं मग तू शांत बसतो. मैं नहीं जानता इसे, माफ कीजिए मुझे. अर्जंट बेसिसवर ड्रेस हवा मला पार्टी वेळ. एकतर 2 दिवसात कुठला ड्रेस डिलिव्हर होत नाही. झाला तर तो लकीस्ट पर्सन असेल किंवा चमत्कार. काहीतरी विचित्र आवाज काढत होती. मी मुद्दामून व्हिडिओ बंद केलेला कारण मला काहीतरी बघायचं होतं. आणि ठीक आहे रे, आज नाही तर कधी ना कधी त्या लोकांना समजेलच तू काय आवाज करतेस ते. कॅमेरा ऑफ कॅमेरा काय करतेस ते समजेलच. मैंने कुछ किया ही नहीं. अबे ये कौन सा मॉडल है? ये कौन सा वेरिएंट है, ये कौन सा वेरिएंट है. रिव्ह्यू चेक करते मी प्रोडक्टचे. सॉरी गाइज, कोणाला असं हार्म नाही करायचं आहे बट थोड़ा एंटरटेन जरूरी है ना हम लोग के लिए तो एटलीस्ट. आई लव पीपल, मुझे मजा आता है जज करने. तसं मला करते. झापडे ओके. अजून किती जवळ घेऊ. जवळ तर आहेस. हिचं म्हणणं आहे की मी हिला जवळ घेत नाही. जवळ घे. आता एवढ्या जवळ आहे तरी पण तिचं म्हणणं आहे की जवळ घे अजून. जवळ घेतच नाही ना. त्रास देण्यानं जवळ न घेतलेलं बरं. काय रे मस्करी करतो ग, असं लगेच बघू नको ग. मरना तेरे को डर नहीं लगता. आणि फायनली आमचा पास्ता आलेला आहे. हा आहे आमचा पास्ता. ताटली असते. ताटली असते भीक मागण्याची तशी वाटते. कटोरा असतो, कटोरा वाटी. अरे तीच ते ती कटोरा. तर आता आम्ही पहिले पास्ता खाणार मग तुमच्याशी बोलणार. ठीक आहे. नाही बोलायचं नाही, खाण्याच्या वेळेला सुखाने खाल्लं पाहिजे ना. हे कसं बडबड नसते. शांतता असली पाहिजे आयुष्यात. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. खाताना नाहीतर असे कचकच असेल ना खाणं कसं पचत नाही व्यवस्थित. चिअर्स गाईज. तिला खायचं नाही मीच खातो. आमचा पास्ता खाऊन झाला आहे पण हिने जे व्हेजिटेबल्स आहेत ते ठेवलेत तसे जसे मला खायला. हां, जे की तिला आवडत नाही शिमला मिरची. आणि फक्त बरं मी ठेवली म्हणून त्याने खाल्ली का? मला जास्त झालं म्हणून मी कारण जेवण पण आलेलो दुपारी. स्टँडर्ड्स देख रहे हो पास्ता. नहीं स्टैंडर्ड से भी ज़्यादा कॉन्फिडेंस देख रहे हो. आई बड़ी. हां, तर संपलं. आता जाऊ आम्ही आमच्या घरी. रहा नहीं जाता.
नाही नाही आम्ही हां एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. तिचं असं म्हणणं आहे की मी तिला खारघरपर्यंत सोडायला यावं, पण तुम्हाला माहीतच असेल की इकडून खारघरला जाणं प्रॉब्लेम नाही आहे. खारघरवरून परत इथे डोंबिवलीला येणं म्हणजे ठाण्यावरून डोंबिवलीला ट्रेन पकडणं हे खूप कठीण आहे, इम्पॉसिबल असतं ते. पण ठीक आहे, आता विचार करतो आहे की जाऊ. इट हर्ट्स मोर जेव्हा मी ठाण्यावरून डोंबिवलीला जातो, ते पण एवढ्या गर्दीत. ओके, मैं आज दिखा नहीं रही, इसका मतलब मैं रोक नहीं रही, ये नहीं होता. चल भाई. शूट पण करायचे आहेत बरेच काही, पण आम्ही ते पेंडिंगवर ठेवलेत बिकॉज ऑफ हिलाही वेळ नाही आणि मलाही वेळ नाही एक्झाम आहे. आणि मी वेल्लाच आहे. पण तरी कामं आहेत मला घरातली छोटी मोठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि 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 सबस्क्राईब करा. खरं कमेंट काय 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 आठवते मी. अरे आणि आणि ती जी काही ती जी सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन म्हणून एक प्रकार असतो तो हां तो हां. भेटूया. बाय बाय, टेक केअर.